नमस्कार, माझं नाव श्वेता. मी 2 गोंडस मुलांची आई आणि एक लाडावलेली बायको. काही कारणास्तव YouTubeने आपला व्हिडिओ रिमूव्ह केला होता सकाळी, कारण का त्यामध्ये आपल्या दोन्ही मुलांचे ना ढुंगू दिसत होते. तर आपण परत रिपोस्ट करतोय. तर सकाळची सुरुवात थोडी अशी झाली होती, नवऱ्याला बॉयलरमध्ये एग्ज लावले होते आणि मुलांच्या टिफिनसाठी आज आपण बनवले होते ऑनियनचे पराठे आणि दुपारच्या जेवणाची आपण सुरुवात केलेली होती. तर दुपारच्या आज जेवणामध्ये मुलांसाठी बनते व्हेज प्रोटीन म्हणजेच सोयाबीनची खिचडी बनते मुलांच्या जेवणामध्ये. ही खिचडी खूप सोपी आहे बनवायला आणि खूप यम्मी बनते. तुमच्या घरामध्ये 6 महिने ते 60 वर्ष प्रत्येक व्यक्ती ही खिचडी एन्जॉय करू शकतो. कारण ही खिचडी ना रिच इन आयर्न आहे. याच्यामध्ये लो फॅट आहे, त्यामुळे जिमवाल्यांसाठी तर हे बेस्ट ऑप्शन आहे आणि हाय प्रोटीन असल्यामुळे वेट गेनसाठीही मदत करते. आणि कसं आहे स्त्रियांमध्ये ना एका वयानंतर थोडंसं हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते. तर ही खिचडी जर किंवा सोयाबीन तुम्ही तुमच्या आहारात वाढवलं ना प्रमाण, की म्हणजे तुम्हाला एकदम छान त्याचा रिझल्ट येईल. तुमच्या हार्मोन्सवर ना बॅलन्स व्हायला हळू मदत होईल. तर सोयाबीनची खिचडी किंवा सोय चंक्स स्त्रियांनी ना आहारात वाढवा. आणि इथे आपण वाटण टाकलंय, आवडीनुसार पावडरचे मसाले टाकलेत, फायबरसाठी थोडेसे वाटाणे, ऑरिगॅनो आणि यामध्ये कलोंजीची बिया टाकतोय आपण. थोडीशी आज चवीसाठी वेगळी करतोय आपण त्यांना सोयाबीनची खिचडी. कारण तेच-तेच चव खाऊन ते पण कंटाळतात. आणि इथे आपण बॉईल केलेले सोयाबीन ॲड केलेले आहेत आणि हे मिश्रण जेव्हा या स्टेजला येतं ना, तेव्हा इथे तुम्हाला ॲड करायचंय मीठ. कारण इथे जर तुम्ही मीठ ॲड केलं ना या स्टेजला, तर त्या मिश्रणामध्ये मीठ मुरतं चांगलं आणि चव अजून एन्हान्स होते तुमच्या खिचडीची. आणि जी आपण बॉईल केलेलं आहे स्टीम केलेलं आहे हिरवे मूग आणि सॉरी हिरवे मूग नाही, आपले रेग्युलर मूग आहेत आणि तांदूळ आहेत. ठीक आहे. हे मी स्टीम करून घेतले होते कुकरला. तर ते आपण इथे सगळं मिक्स करून घेतोय आणि हे छान एकजीव करून घ्यायचं. तर ऑलरेडी सगळं टाकलेलं आहे. अजून थोडंसं आपण चवीसाठी यात ॲड करतोय चीज. चीज कॅल्शियमयुक्त असतं आणि वेट गेनसाठी सुद्धा छान असतं. तर तुम्ही इथे चीज ॲड करू शकता आणि अशी एन्जॉय केली आपल्या मुलांनी खिचडी आणि खूप छान लागते ही. तुम्ही ट्राय करा तुमच्या घरातल्यांसाठी, आवडेल तुम्हाला पण. आणि मग त्यानंतर आज आपण गेलो होतो सासरी. थोडंसं सासूबाईंकडे गेलो होतो आज आजीकडे पोरांना घेऊन. तर ती मेंढरं बघून माझं मेंढरू फार खुश झालं होतं. आजीचं घर म्हणजे त्यांची मज्जा नुसती. फुल धमाल वगैरे केली त्यांनी तिकडे आणि आपण अजून काही व्हिडिओज पाहूयात उद्या आणि नवीन शिकूयात काही. ओके, बाय.